हॅलो गाईज, आज माझ्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे। आज मी आमच्या शेतावरील म्हणजे आमच्या घरासमोर असं एक छोटंसं शेत आहे, तिथलं असं चिकनची पार्टी आहे। त्या पार्टीमध्ये तुमचं स्वागत करतो आहे। ती बघा तिथे तयारी चालू आहे, पण आता मी तुम्हाला ते तयारी कशी करतायत ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला आमच्या लाईक सबस्क्राईब करा। आता बघा तयारी चालू आहे, चिकनचं पाणी काढतायत। चिकनचं पाणी काढून बघा कसे करतात। हळद टाकून आंब्याच्या झाडाखाली जशी चूल पेटवली आहे बघा, मसाला घेऊन उभे आहेत। हे बघा किती जण आहेत बघा, हे बघा चूल बिल पेटवून झाली आहे। एका सावलीत बसलेले आहेत आजोबा, बघा सगळ्यांना कामं सांगतायत। कांदा कापून झालेला आहे, हे जय शूट कापून झाली आहे। आता आपला लाल तिखट बघा जीविका उठ खुर्ची तिकडे घे। आता मसाला बघा यामध्ये खडा मसाला टाकून घेतलेला आहे। असा एकदम तेल एकदम असा तापलेला आहे, कडकडीत। अरे मोबाईल पाण्यात खाली, मला भीती वाटते मोबाईल पाण्यात खाली। आता इथे कांदा टाकलेला आहे, कर 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 कांदा टाकलेला आहे, इथे कांदा टाकलेला आहे, इथे हलवत आहे, बाबा हलवत आहे इथे। हे बघा कांदा टाकलेला आहे, हळद टाका त्याच्यात लाल खरपूस असा तळून आता त्याला कलर येणार। ह्याला कलर येऊन परत शिजवून आहे बघा। कांदा टाकलेला आहे, हळद टाकायचं, हळद मसाला आता कांदा मस्तपैकी पिवळा असा कांदा परतून घ्यायचा आहे। परतून घ्यायचं आहे ना, घेतलेलं आहे बोलायचं, त्यांना शिकवतेस की काय? आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे, तर लसणाची पेस्ट आणि आता त्याला परतत आहे चांगली मस्तपैकी। लसणाची पेस्ट खुर्चीवर ठेवलं काय असे करते का? आतमध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे। टोमॅटो घेतलेला आहे, आता परतवतायत, मिक्स करतायत। आपला लाल तिखट मसाला घरगुती, नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं चवीनुसार संडे गरम मसाला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मसाला आता चांगलं मिक्स झालंय सगळं। आता ह्याच्यानंतर आतमध्ये चिकन टाकायचं। माझं पण काढ। ह्या इकडे काम सुकारपणा करतायत, तिकडे बसलेत आरामशीर। मेन काम तू करतोच आहे। आता मिक्स करायचं चांगलं। झालं आता भात तरी पण कांदा कमीच पडलेला आहे ना गं? टाकलेलं आहे ते जरा टाकतो। चप्पल घालचं पाणी नाही अजिबात नाही पाणी। भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे।
मस्तपैकी. आता त्या भाकरीचं पीठ एकदम असं गोल घेऊन त्याला थापणार आहेत. फोन कोणाला केला होता? हे बघा थापायला सुरुवात केलेली आहे. चुलीवरची भाकरी गावठी पद्धतीत मस्त की गारगार वारा पण सुटलाय. चुलीला आग लागत नाही वाऱ्यामध्ये. हे बघा त्रिशा हाय कर हाय. बघा झाली आहे भाकरी. तिला अशी तव्यावर टाकले आहे. त्रिशा पाठी देते. बघा पाणी बिणी. तिला पलटून घेतले. आता दुसरी पण तयार होते आता लगेच. चुलीवर पटपट येतात, गॅसवर होत नाही लवकर. गावठी पद्धत चुलीला जास्त शेक असतो. चुलीचं गरम होतं. ग्रीन चिकन आहे ते तिच्यासाठी. आता चूल पण मस्त भेटले वारा गेल्यामुळे. मावशीने त्रिशाला भरवायला घेतलंय. तिला भूक लागले. ती लहान आहे ना, तिला भूक लागले. हा बघा चिकन तिला स्पेशल वेगळं चिकन आहे. बघा आलटून पालटून तिला घेतली आहे. ती झाली आहे तयार. शेकते शेकत बघा तर फुगेल. बघा ती कशी फुगत नाही, नंतर फुगायचं वेळ जातं. ती लोक साखरवडीत आली आहे. आले इकडे यायचे ना दुपारी, नंतर येणार आहे. ही बघा तयार झाली आता. जा चल. चिकन तयार आहे. बघा मस्तपैकी त्यात तर्री आले. त्याला पाणी जास्त सुटलं. मस्त आलं बघा. एकीकडे भाकरी तर एकीकडे चिकन झालेलं आहे. आता आम्ही चिकन खाणार आहोत. आमच्या ताटात आमच्या आता भाकरी आणि कांदा लिंबू आहे. आता चिकन येत आहे. ते बघा आजी आणते चिकन. आरामात होऊ दे. हा आता इकडे पाण्याचं पण वाटप चालू आहे. चिकन येऊ दे. चिकन बघा ताटात आलेलं आहे. बघा मला सगळ्यांना सांगा चिकन कसं होणार आहे. चांगलं होणार आहे. आणि आता एक घास टाकून बघा. चल तेजस लवकर एक घास टाक. मी ट्राय करत आहे चिकन कसं आहे. घ्या रे आता पिया, नंतर घ्या थंड पाणी. बघा टेस्ट करून बघतोय. तेजस चिकन कसं झालंय. चांगलं झालंय. बघा आधीच आपल्याला एकदम असे कमेंट आले आहेत. एकदम मस्त आलंय. तिखट झणझणीत झालंय. तुम्ही पण कमेंट करा आमचं चिकन तुम्हाला बघून कसं दिसतंय. बघा चिकन बघा. तुम्हाला चिकन कसं आवडतं. झणझणीत की असं मीडियम की एकदम गोड. झणझणीत चिकन कसं झालं सगळे सांगा. माझ्या मामाच्या गावाला मामाने केलं चिकन आहे. हे बघा मामा माझा. बघा चिकनचं तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की करून सांगा. आणि आता सगळे एकदम असं ताव मारून बसत आहेत. सगळ्याला जेवायला बसले आहेत. हे बघा कसं झालं. मस्त झालंय ना. असं नको दाखव. असं तू पण
बाय. आता मी पण जेवते प्लीज तुम्ही पण सांगा. आणि व्हिडिओ नक्की बघा पूर्ण. माझ्या पण युट्यूब चॅनलवर येणार आहे बाय. व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. मस्त एक नंबर. प्लीज तुम्ही कमेंट करून सांगावे की चिकन कसं वाटतंय. बघा चिकन दाखव. तिथं दाखव रे कसं चिकन. खूप छान. चला बघा सगळ्यांचे कमेंट आलेले आहेत. तुम्ही आमचा ब्लॉग बघा. सगळे बोलले मस्त. चलो बाय. ज्यांनी ज्यांनी ह्या चिकनच्या पदार्थ बनवण्यासाठी त्यांनी सहभाग घेतला त्यांना पण थँक्यू. सगळ्यांना माझ्याकडून थँक्यू. ज्यांनी मामांना हेल्प केलेली आहे. जस्ट ज्यांनी चिकन केलं त्यांना थँक्यू. मामांना, माम्यांना, मावशींना. आणि आताच आम्ही जरासा आराम करणार आहे आणि पुढची तुम्हाला व्लॉग सेंड करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला तोपर्यंत आम्ही शुक्रिया अदा करता हूँ. और पुढचा व्लॉग तुम्हाला लवकरात लवकर सेंड करू. त्यासाठी तुम्हाला गुड बाय.